नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा प्लॅन आपला ठरला आहे खाडीवरती जायचा. तर खाडीवरती आपल्याला जायचं चिंबोऱ्या पकडायला. ते पण बघूया ना, म्हणजे गाड्यानं आपल्याला ते चिंबोऱ्या पकडायचे आहेत आणि संध्याकाळची मस्तपैकी त्यांची रेसिपीसुद्धा बनवायची आहे. तर आज आपल्या कॅफेमधूनच सुरुवात केली. कॅफे आता 12:30 वाजलेत, अजून सगळी तयारी चालू आहे तिकडे बनवायची वगैरे. म्हणजे दुपारनंतर चालू होतो कॅफे, रात्री 12 वाजेपर्यंत. तर ह्या साईडला जर तुम्ही कुठून आलात फिरायला, मुरुड जंजिरा किल्ला वगैरे बघायला, तर नक्की हॅशटॅग कॅफे इथे आहे, ओसरोल टेप. तर इथे तुम्ही नक्की भेट द्या. आणि तुम्हाला म्हणजे आपले सबस्क्रायबर असेल तर नक्की आपण डिस्काउंट वगैरे देऊ. तर आपण चाललो आहे पहिला किचनमध्ये. किचन बघू शकता, एकदम क्लीन एकदम किचन आहे. आणि पूर्ण म्हणजे साफसफाई वगैरे एकदम पद्धतशीर ठेवतो हर्षद. आणि इकडे सध्या तरी मस्त टोमॅटो बॉईल होत आहेत पिझ्झा सॉस बनवायला. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इकडे टोमॅटो वगैरे सगळे तयार आहेत. आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम साफसफाई आहे एकदम. आणि सगळी आता तयारी चालू आहे इकडे डो वगैरे बनवायची. तर अशा पद्धतीने आपलं इकडे किचन आहे मस्त. इकडे पिझ्झा ओव्हन वगैरे आहे आणि इकडे बसण्यासाठी जागा आहे इकडे बघा कॅफेमध्ये. तर तुम्हाला बाहेरून दाखवतो. तर आज आहे मुरुड रोड. हा इकडून आला अलिबाग काशीदकडून रोड. आणि इकडे चालला आहे मुरुड साईडला. जर तुम्हाला मुरुड जंजिरा किल्ल्याला जात असाल तर नक्की इकडे आपल्या कॅफेला भेट द्या. आणि बरेच अशा नाश्त्यामध्ये पण तुम्हाला डिश मिळून जातील इकडे, पिझ्झा सँडविच वगैरे. त्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण आपला मेनू आहे या साईडला. एवढे तुम्हाला डिश मिळून जातील इकडं. तर चला निघूया इकडून खेकडे पकडायला जाऊया. खेकडे पकडून मस्त संध्याकाळी आपली रेसिपीसुद्धा असणार आहे. बघूया आज किती खेकडे मिळत आहेत आपल्याला. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हां ॲक्टिवा काय लाईट चार्जिंगवाली घ्यायची बरी पडत. या पुलाखाली टाकायची. पोचलोय आपल्या जागी. पटापट आहे ना, पाणी भरपूर आलाय तर गाडी टाकून घेऊया पटापट, कारण अशा भरतीलाच चिंबोरे आपल्याला लागतील. तर चला इकडे गाडे आहेत, गाडी पटापट बांधून घेऊया. पाणी येऊन गेला ना. खूप घाला पहिली बोडी झाली बरेच टायमाने उरली. आलाय आणि हे खेकडे आहेत ना, चांगलेच भरलेले असतील आता जबरदस्त. आता पाणी कमी होईल ना तसं येतील खेकडे.
गावात गेली. नांगवायला लागते त्याला. बांगड्या बनवतात तुपवलं मग काय त्यानं दुखतो. हा बघू त्या गाडा उचलून. अरे ती ना आली रे पण मोठी. मोठी घाबरली. तिला नांगवलं नाही मग कसं चावून ना फोडून रकात त्याला आलम थोडाकडे. अरे आले सार्थकने काढला. आता जरा बऱ्या भेटल्या. आला 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 तूच आला. तू दांड्या चांगलाच भरला असेल. त्याला नांगवू काय ते बारीक खेकड्याला चावणार नाही तो. फायनली मित्रांनो पोचलो घरी. खेकडे घेऊन इकडे प्रियंका बघा जेवणाची तयारी करते वाटतं आज. भाजी आहे कशी आहे. भेंडी भेंडी इकडे मिळाले ते बघूया किती आहेत. इकडे चूल वगैरे पण पेटले भरपूर होता तरी पण बऱ्यापैकी मिळाले आपल्याला. ही मस्त मिक्स आहे मस्त साहित्य आहे ना. मोठी साईज आहे. काय माहिती का पाणी भरपूर चालला वरती आणि आम्ही लेट पोहोचलो त्याच्यामुळे खेकड्याला मिळाले. एवढाच मिळाले नाही तर अजून भरपूर मिळाले असते खेकडे. त्याच्यामुळे तुटायला पण मुश्किल जाते. कसली भरलेली असेल. ह्याच बघ किती वजन आहे. बापरे चांगलीच भरलेली आहे खेकडे. धुवून घेऊ याला. त्यात माती भरपूर असते बघा. तर इकडे घेतलेत आपण खेकडे साफ करून. प्रियंका इकडे मस्त बनवते. सध्या पापड तलते. पापड मस्त तलते. ते इकडे मस्त तेल टाकून घेऊ. लसूण टाकते. कांदा तेल गरम आहे. आता गरमी आहे त्याच्यामध्ये जास्तच कांदा भाजून घ्यायचा कारण खराब होते. हा बघा आज खेकड्या दाबून खाणार आहे. कुणाल पण आलाय. कुणाल खेकडे खातोस ना. हेच दोघ जण होते पकडायला आज. हे बघा टाकते मसाले. घरगुती मसाले काढायचे. मसाले हळदी पावडर. तू बोलतच नाही काय टाकतेस ते. हा बघा इकडे बोलतोय. पावडर गरम मसाला. ओल्या नारळाचं वाटण ते मी काढून ठेवते कारण पाणी सकाळचं येत होतं त्याच्यामुळे काढायला नाही कुठे. 3 चमच 4.5 3.5 चमच. 4.5 पाणी मस्त ग्रेव्ही तयार झाली.
एकदा कुणा माझ्या अंगडा सावलेला. मला पण चावलेली कशी खेकडी होती असं ना. माझ्या अंगडा माझ्या खेकडी छोटी नाही चावली. असा 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 अंगडा होता ना. खेकडी नाही चावली. माझ्या खेकडी चावलेली ना. हा हा आम्ही कुणाची ह्याच्या खेकडी चावली काय. हिच्या हांगडा चावला फक्त. आम्ही पुटलीवरून येत होतो ना तेव्हा खेकड्या पकडायचं येत होतो. ह्याची खेकडी चावली मग हा रडायला लागला. मग मी पकडायला लागले. माझा पण चावली तर मी नाही रडलो. अरे. परत पकडायला मस्त स्टोरी. चला इकडं ती कोथिंबीर. गणपती थांबलेली ती तर इकडं ह्या साईडला मस्त रस्सा तयार होतोय. इकडेचा रस्सा तिकडे तयार होतोय. तोपर्यंत आपण भाजू काजूच्या बिया, कारण कुणाला आहे कुशाला आहे ह्यांना पण खायच्यात काजूच्या बिया. सार्थक पण आहे. तर इथे जवळपास आपण इकडे शेकोटी पेटू आणि त्याच्यामध्ये काजूच्या बिया भाजू. काजूच्या बिया भरपूर आहेत. ह्या वर्षी आम्ही श्रीवर्धनला गेलेलो. श्रीवर्धनवरून आणलेल्या काजूच्या बिया भरपूर आहेत. ह्या बघा कुठे गेल्या बिया, ह्या कोपऱ्यात आहेत. हे बघा किती किलो आहेत. हे बघा एवढे आहेत. 1-2 किती किलो असतील सांग. 3-4 किलो असेल. नाही जास्त. जास्त 5-6 किलो 5 किलो. एवढं 5 किलो असतील. खायचं ना. बाकीच्या ठेवल्या त्यानंतर भाजू आपण. कुठला नाही काल आणलेला मासा आहे तो तसाच राहिला ना. हा मला पण नव्हतं माहिती. मी डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवला. तर आजला भाजण्यासाठी बिया घेतल्यात आपण इकडं. तर एवढ्या बिया भाजू आपण. हे बघा तर बिया ठेवलेल्या आहेत भाजायला. हा वास बघ किती मस्त आला. असते ना. ना सांगतोय बिया काढायची घाई चालली इकडे बघा. भाजल तरी चटका भेटेल. ते बघा इकडं बिया मस्तपैकी भाजून झाल्यात. फक्त निघायला पाहिजे आतमध्ये गाव. अरे फेकू नको हाताने आण. साठवून ठेवा अशा, त्याच्यानंतर मग खाऊ नाही. त्याला नाही काढता नाही येणार. तो बघा कसा काढतोय. हे बघा एवढे काजूगर निघाले. आता बघूया किती जण बाहेर बसलेत. हे घे. तुला एवढे नको. खा आपल्या दोघांना. हो हे बघा हे संपूर्ण काजूच्या बिया वल्या नाही त्या हे नाही झालं. तर इकडे बघा मस्त खेकड्यांचा रस्ता प्रियंकाने बनवलेला आहे. तर मस्त जेवण घेऊया. जबरदस्त खेकडी भरलेली आहे. मस्त जेवण घेऊया. जबरदस्त झाला. आणि खेकड्या एवढ्या भरलेल्या आहेत ना सॉलिड एकदम. तर पटकन जेवण घेऊया. भरपूर भूक लागली. कसा झाला रस्सा. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ स्टॉप करतो. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.